संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान होत असताना या वारीमध्ये एक अपघात घडला आणि या अपघातात 3 जणांना जो आहे तो वारकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला। मात्र या ठिकाणी जवळपास 7 वारकरी जे आहेत ते जखमी होते आणि या जखमींवर सध्या जेजुरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर काकडे सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत आता आपल्याकडे किती पेशंट दाखल आहे आणि काय स्थिती आहे? आता साधारणतः 6 पेशंट आपल्याकडे दाखल आहेत। त्यातले 3 पेशंट हे ICU मध्ये आहेत आणि 3 पेशंट हे वॉर्डमध्ये आहेत साधारणतः। आणि एक पेशंट हा आपण शिफ्ट केलेला आहे ज्याला की चेस्टमध्ये मल्टिपल रिब फ्रॅक्चर असल्यामुळे आणि हिमोथोरॅक्स असल्यामुळे आपण त्यांना शिफ्ट केलेला आहे। साधारणतः 8:30 ते 9च्या सुमारास एक अपघात झाल्याची बातमी आम्हाला कळली की वारीच्या या सोहळ्यामध्ये एक ट्रक अचानक आल्यामुळं काही माऊलींना त्या ठिकाणी गंभीर दुखापत झाली। तर साधारणतः 7 पेशंट आल्यानंतर आमच्या सर्व टीमने त्या ठिकाणी जी काही इमर्जन्सीची ट्रीटमेंट असेल ती त्या ठिकाणी चालू केलेली होती। त्याच्यामध्ये एक जो पेशंट होता की शांता अल्कोपर म्हणून वय वर्ष 70 ते 75, तर त्यांना छातीमध्ये मोठ्या प्रमाणात जब्बर मार लागल्यामुळे त्यामध्ये हिमोथोरॅक्सची शक्यता असल्यामुळे आपण त्यांना पुढील उपचारासाठी शासन आणि सर्व जे काही जिल्हा शल्य चिकित्सक या ठिकाणी CO साहेब आले होते, मुख्याधिकारी साहेब आले होते, सर्वांची संगनमत करून आम्ही त्या ठिकाणी त्यांना पुढे उपचारासाठी दाखल केले। आणि बाकीचे जे काही पेशंट आहेत, एक कासाबाई गस्ते म्हणून आहेत, त्यांना नी इंजुरी आहे, लक्ष्मी गर्दे म्हणून आहेत, त्यांना पण लेफ्ट लेग इंजुरी आहे, त्यांना 13% त्या ठिकाणी पडले, त्यांच्या पायावरून त्या गाडीचं चाक गेले असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे शैलजा दिनकर जगताप म्हणून आहेत, त्यांचं पण लेफ्ट अँकल जॉईंट फ्रॅक्चर आहेत। लेफ्ट अँकल जॉईंट आणि फिब्युला आणि फूट म्हणजे टीबी आणि फिब्युलामधला जो खालचा लोअर एंडचा एक भाग असतो त्या ठिकाणी त्यांना फ्रॅक्चर आहे। त्याचप्रमाणे गीताबाई हंकारे, त्यांना जबरदस्त क्रश इंजुरी होती आणि त्या ठिकाणी त्यांनाही आता आपण उपचार, त्यांना साधारणतः प्लॅस्टिक सर्जरी लागण्याची आणि एकाला ऑर्थोपेडिक सर्जरी लागण्याची शक्यता आहे, म्हणजे लागणारच आहे त्यांना। तर ते आता आपण त्यांचं पहिल्यांदा आपण बघितलं तर त्यांचा BP हा लो होता, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये रक्ताचं प्रमाण कमी झालेलं होतं कारण की ब्लिडिंग जास्त प्रमाणात झालं होतं। तर त्यांना आपण अत्यावश्यक चिकित्सा देऊन म्हणजे इमर्जन्सी ट्रीटमेंट करून त्या ठिकाणी त्यांना आपण जे काही ब्लीड झालेलं आहे त्यासाठी आपण वरून रक्त त्या ठिकाणी आपण PCV भरणं म्हणतो ते ठिकाणी ते आपण केलेलं आहे। एकंदरीतच पाहिलं तर खरं तर भीषण अपघात होता। ज्यावेळी हे जे पेशंट आहेत सर्व या ठिकाणी वारकरी दाखल झाले त्यानंतर संपूर्ण उपचार जे आहेत ते तुम्ही त्यांच्यावर केले। राज्यातनं असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून वगैरे काही कोणाशी संपर्क झाला? आत्ताच या ठिकाणी म्हणजे राज्याचे जिल्ह्याचे सर्व प्रशासक या ठिकाणी येऊन गेले, शासनच या ठिकाणी उभं राहिल्यासारखं या ठिकाणी होतं। आम्ही आमचे उपचार या ठिकाणी पेशंटला देत होतो। आत्ताच सकाळी DCM साहेब सौभाग्यवती सुनीताताई पवार या ठिकाणी येऊन गेल्यात। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब होते, IG DIG त्यांची सर्व टीम या ठिकाणी होती। गजानन पाटील म्हणून आपले मुख्य अधिकारी आहेत जिल्हा परिषदेत, तेही या ठिकाणी आलेले होते आणि जिल्ह्याचे शल्य चिकित्सक आले होते। हंकारे सरांनी माझ्यावरती फोनवरून कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पण अधिकाऱ्यांचा मला या ठिकाणी बऱ्याच लोकांचा या ठिकाणी फोन आलेला होता। TOचे साहेब या ठिकाणी होते, म्हणजे सर्वच या ठिकाणी लोक या ठिकाणी आम्हाला गाईड करत होते की काय कशा पद्धतीने तुम्ही जावा। आणि आत्ताच चंद्रशेखर बावनकुळे मंत्री साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला सर्वतोपरी मदत करू असं सांगितलेलं आहे। परंतु हॉस्पिटलकडून पण आम्ही सांगतो की हॉस्पिटल हे शासकीय योजनेअंतर्गत असल्यामुळं आम्ही पेशंटकडून किंवा ह्या माऊलींकडून वारकऱ्यांकडून आम्ही 1ही रुपयाची कोणाला मागणी न करता आम्ही सर्व उपचार हे सुरू केलेले आहेत आणि हे उपचार हे पूर्णपणे या ठिकाणी मोफत होणार आहेत। एकंदरीतच पाहिलं तर हे ते डॉक्टर काकडे की ज्यांनी सांगितलं की जे उपचार आहेत ह्या हॉस्पिटलमध्ये सुरू असणाऱ्या पेशंटवर ते निशुल्क होतील आणि यामध्ये जे आहे आम्ही सर्व पेशंटची अगदी कार्यतत्परतेने काळजी घेऊ अशी देखील माहिती त्यांनी आपल्याशी बोलताना दिली। कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।